उपस्थितीत आज मनसेच्या उपाध्यक्षांची बैठक आहे। सकाळी 9 वाजता शिवतीर्थावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना मनसेचं हे बैठकीचं सत्र मात्र सुरूच आहे। त्यामुळे आजची ही बैठक सकाळी 9 वाजता शिवतीर्थावर आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेच्या उपाध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे। सकाळी 9 वाजता शिवतीर्थावर या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच मनसेचं हे बैठकीचं सत्र सुरूच आहे। आगामी महापालिकेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे। अनेक नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया सूचक वक्तव्य देखील येत आहेत, पण या सर्व चर्चांवर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आली आहे। मनसे नेते संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा असंही म्हटलंय आणि त्यानंतर अवघ्या तासाभरात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युतीवर मोठं वक्तव्य केलं। जे जनतेच्या मनात आहे ते होईल असं म्हणत आता थेट बातमीच देऊ असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। त्याला धन्यवाद। हे सर मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युती संदर्भात कोणतेही भाष्य करू नका अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे। दरम्यान युतीबाबत कोणतीही औपचारिक प्रस्ताव आलेला नसल्याची माहिती देताना मनसे नेते संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोलाही लगावलाय। बघा, आमची जीप पोळलेली आहे, तुमची नाही पोळली। आमची जीप पोळली आहे ना, 14ला पण आमची पोळली आहे, 17ला पण आमची पोळली आहे। त्यामुळे आम्ही ताक पण फुंकून पिणार। ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांकडे ठोस प्रस्ताव येईल त्या दिवशी त्याच्यावर ते निर्णय घेतील। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं की या दोघांनी मिळून सत्ता स्थापन करावी 2019ला, म्हणून त्यांनी त्यांना दोघांना मिळून निवडून दिलं। पण उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मनात आहे ते केलं नाही, स्वतःच्या मनातलं केलं। त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे ऐकण्यास आम्ही जास्त उत्सुक आहोत। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा निधन झालं त्याच्यानंतर ठाकरे ब्रँड टिकवायचं काम जर कोणी महाराष्ट्रात केलं असेल तर राज ठाकरे साहेबांनी केलंय आणि तो टिकवतोय आम्ही। त्यासाठी कोणाच्या टिकूची गरज नाही। दरम्यान आज ईदीनिमित्त कल्याणमध्ये शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना घंटानाद करणार आहे। कल्याण येथील